हां, म्हणजे कादंबरी जिथे संपते तिथे हे वाक्य येतं की मुंबई इज अ बिल्डिंग बेंचर. अनुभवांना भिडण्याची ताकद सगळ्याच माणसांमध्ये असते कमी अधिक फरकाने. लेखक म्हणून अनुभवाशी प्रामाणिक राहणं या मताचा मी पण आहे. त्याला मॉडिफाय करण्याची काही गरज नाही, त्याला चकचकीतपणा आणण्याची काही गरज नाही. ती जशी आहे तशीच शिव्यांसकट माझ्या कादंबरीमध्ये अवतरलेली आहे. बऱ्याच वाचकांना याची उत्कंठा आहे की सुधाचं पात्र काय, पुढे काय त्याचं. इतर पात्रांची नावं आहेत, पण कादंबरीत नायकाचं नावच नाही. लिहिणाऱ्यापेक्षा तुमची पात्रच तुमच्या पुढे वेगाने धावत असतात आणि पात्र जेव्हा तुमच्यावर कुरघोडी करायला लागतात तेव्हा मग आपल्या हातात काहीच लागत नाही. माझ्या आसपास म्हणजे जेवढी काही मुलं वाचत होती ती सगळी त्यांच्या वाचनाची सुरुवात पु ल देशपांडे किंवा वपू काळे असा एक ठराविक साचा जो माझ्या बाबतीत मीच निर्णय घेणारा होतो आणि कोणी सजेस्ट करणारं नव्हतं, तर तसा एक मागोवा घेत मी त्या लेखकांपर्यंत पोहोचलो होतो. एक लेखक पकडला की त्याचं लिहिलेलं सगळं लिखाण वाचून काढण्याची एक उर्मी त्यावेळेला झाली होती की जाणून घेणं लेखक अजून किती तळ गाठतो याच्याकडे डोळसपणाने बघणं. तुकारामाला वाचल्यानंतर असं लक्षात आलं की भाषेवर किती हुकमत असते माणसाची. मग चांगदेव पासष्टी किंवा अमृतानुभव ज्ञानदेवांचं वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपल्याकडे सांगण्यासारखं काही नाही. आपण आपल्या लिखाणाबद्दल खूप तटस्थपणे एकमेकांशी भांडलं पाहिजे आणि त्यातून नवीन जी काही सूचनात्मक तुम्हाला वाट मिळते, दिशा मिळते, त्याच्यावर काम करून मग आपल्या लिखाणाची एक समृद्ध वाढ आपल्याला चोखाळता येते.